असो आज विशेष करून पहिले राज्य अध्याय 19 पासून पुढील वचनावर आज आम्ही मनन करत आहोत। आलिशाचं जीवन आम्हाला या ठिकाणी दिसतं आणि या वचनामध्ये जर आम्हाला पाहिलं तर एलिया बरोबर देव बोलला आणि देव जे बोलला त्याचा सविस्तर वृत्तांत जर आपण पाहिला तर 15 वचनापासून पुढील काही गोष्टी ज्या एलियाला परमेश्वराने करण्यासाठी सांगितल्या त्यापैकी पहिली गोष्ट आहे, परमेश्वर त्यास म्हणाला तू पुन्हा दिमिश्काच्या रानाकडे जा। आम्हा प्रत्येकाचं जीवन देवाच्या आज्ञाविधी पाळणारा असायला पाहिजे। ज्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेने जीवन जगू त्यावेळेस आमचं जीवन आशीर्वादित असणार आहे। आणि म्हणून एलियाच्या जीवनातून आम्ही पाहतो ज्या वेळेस परमेश्वर या एलियाला जेही मार्गदर्शन करायचा ते त्याच्या जीवनातून पालन करताना आम्हाला दिसतं, बरोबर आहे ना। आणि म्हणून आमच्याही आत्मिक जीवनामध्ये आम्ही देवाच्या वचनाचं आज्ञा पालन करणारा असायला पाहिजे। आता इथं त्याला कुठल्या रानाकडे जाण्यासाठी सांगितलं? दिमिश्काच्या। पुढे म्हटलंय तेथे जाऊन पोचलास म्हणजे हजायालाच अभिषेक करून आरामावर राजा नेम। देवाचे सेवक या नात्याने, विश्वासणारे या नात्याने पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे। कशाचं मार्गदर्शन? 12 प्रेषित असतील, प्रेषित पौल असतील, प्रभूचे सेवक आणि संदेश जे असतील, आपलं जीवन क्रमण करत असताना ते नेहमी देवाच्या आत्म्याला विचारतात, प्रभू हे करू का? प्रभू ते करू का? असं करू का? तसं करू का? ते बुद्धीने चालत नाहीत, आत्म्याने चालतात, म्हणून ते यशस्वी होतात। म्हणून आमच्याही जीवनामध्ये आम्ही नेहमी हीच अपेक्षा बाळगायला पाहिजे की माझ्या आत्मिक जीवनामध्ये परमेश्वराने मला मार्गदर्शन करायला पाहिजे, बरोबर आहे ना। मग मार्गदर्शन करण्यासाठी नीतिसूत्र 1, 2 आणि 3 मध्ये त्याचे काही नियम आम्हाला दिसतात। ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनामध्ये चालतो त्यावेळेस देव आम्हाला काय करतो? मार्गदर्शन करतो। म्हणून इथं एलियाला परमेश्वराने सांगितलं हजायाला अभिषेक करून आरामावर काय कर? राजा नेम। पुढे म्हटलंय निमिषाचा पुत्र येहू यास अभिषेक करून इस्रायलावर राजा नेम। बघा संदेश त्याचं काम किती महत्वाचं आहे, देवाच्या सेवकांचं काम किती महत्वाचं आहे। देवाचे सेवक कोणाला नेमायचं काम करतात? बरोबर आहे ना। आम्ही शमूएलाच्या जीवनातून पाहतो, शमूएलाशी देव बोलला आणि देव म्हटला या शौलाला तू इस्रायलचा काय म्हणून नेम? राजा म्हणून नेम, बरोबर आहे ना। तसं आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही आत्मिक जीवनामध्ये वाढतो त्यावेळेस आम्ही काय करावं याच्याविषयी देव काय करतो? आम्हाला मार्गदर्शन करतो। म्हणून इथं त्या ठिकाणी इस्रायलच्या राजाबद्दल म्हटलंय। पुढे म्हटलंय तसेच आबेल महोला येथील शाफाटाचा पुत्र आलिशा यास अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टाने। काय देव बोलतो इथं? एलियाचं देवाशी किती घनिष्ठ नाते संबंध आहे हे आम्हाला शिकवास मिळतं, बरोबर आहे ना। मग प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन परमेश्वर कोणाला करत आहे? एलियाला। तसं त्या पवित्र देवाने तुम्हाला आणि मला देखील काय करायला पाहिजे? मार्गदर्शन। म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो या आलिशाबद्दल म्हटलंय त्यास अभिषेक करून तुझ्या जागी काय कर? संदेष्टा नेम। आता ऑलरेडी आपण पाहतो देवाच्या वचनामध्ये एलियाला वर घेऊन जायची वेळ आली। कुठं जाण्याची? म्हणजे मरणार होता का एलिया? नाही, तर त्याला देव घेऊन जाणार होता। आणि म्हणून त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर ज्यावेळेस हा निरोप किंवा देव त्याच्याशी बोलला त्याने ते माग टाकलं नाही। तर आम्ही देवाच्या वचनामध्ये आता इथून हा विषय सुरू होतो, तो तेथून निघाला। कोणाच्या सानिध्यातून निघाला? कोणाच्या सानिध्यातून निघाला?
पुढं म्हटलंय, तेव्हा शाफाटाचा पुत्र अलीशा त्याला भेटला. ज्यावेळेस आपण अनेकदा माणसाच्या जीवनात प्रॉब्लेम हा असतो, त्याला येत असतं पुष्कळ काही, परंतु त्याच्यामध्ये हिंमत नसते बोलण्याची. काय तुमचे मार्क कट होणार आहेत का तुम्ही नापास होणार आहेत? अरे इथं सरळ वरच्या वचनामध्ये म्हटलंय देव त्याच्याशी बोलला, मग आता का सैतानाच्या सानिध्यात बसून आला इकडं? देवाच्या सानिध्यातूनच निघाला ना. आणि म्हणून बोलण्यासाठी तिकडून संदेश बोलतो. संदेश आवाज तुझा मोठा होत नाही का? वैशू बोलली, मोठ्याने बोलली तर 4 लोकांना ऐकायला जायला नको का? फक्त माझ्यापर्यंत आलं म्हणजे बाद झालं. नेहमी आम्ही उत्तर देण्यास शिकावा. प्रश्न विचारण्याचं कारण हे तुम्हाला कितपत समजतं त्यातून समजतं, आणि म्हणून प्रश्न विचारले जातात. इथं आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, तो 12 बैलाचे जोते चालून शेत नांगरीत असे. म्हणजे या अलीशाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो आळस आहे का त्याच्या जीवनामध्ये? आत्मिक जीवनामध्ये आमच्या आळस असता कामा नये. आळशी मनुष्याला देव उपयोगात आणत नाही. आणि म्हणून पेत्राच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरून खाली आला, रातभर तो कुठं होता? कुठं होता? कुठं होता? देवाच्या सानिध्यात होता. रात्रभर त्याने प्रार्थना केली, आणि ज्यावेळेस तो खाली आला त्याला सर्व त्या ठिकाणी लोक दिसले. त्यापैकी काही जण आपली जाळी नीट करत होते. रात्रभर ते समुद्रावरच होते. मासे धरायचं काम त्यांनी केलं, परंतु सकाळी देखील ते जाळ नीट करायचं काम करत होते. बरोबर आहे ना? आणि म्हणून देवाने त्यांची काय केली? निवड केली. अनेकदा मनुष्याला वाटतं प्रभूने मला ते काहीतरी काम सोपवावं, प्रभूने माझ्याकडून काहीतरी करून घ्यावं, परंतु त्याच्यासाठी आम्ही तयार असायला पाहिजे. आळस जर आमच्या जीवनामध्ये असेल तर देव कदापि आमची निवड करत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही देवासाठी तयार असतो, प्रत्येक कामासाठी तयार असतो, त्यावेळेस देव आमची काय करतो? निवड करतो. आणि तिथं आम्ही पाहतो त्यांनी 12 प्रेषितांची काय केली? निवड केली. तसंच अलीशा ज्यावेळेस हा भेटायला आला त्याच्या अगोदर एलिया देखील देवाच्या सानिध्यात होता. तसं आज देखील तुमच्या जीवनासाठी जर वाटतं तुम्हाला देवाने तुमचा उपयोग करून घ्यावा, तर तुमच्या जीवनामध्ये आळस कधी ठेवू नका. तो आध्यात्मिक जीवनासाठी देखील धोकादायक आहे. आणि जे लोक ऑलरेडी आळशी आहेत त्यांची प्रगती देखील होत, कारण ते कामच करत नाहीत. बरोबर आहे ना? झोपून थकले म्हणजे परत ते काय करतात? उन्नती कशी होईल? बरोबर आहे? घरदार बाकीच्या गोष्टी कशा आपोआप येतील का? नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? काम करावं लागेल. काम करण्यासाठी आमच्यामध्ये काय असता कामा नये? आळस असता कामा नये. म्हणून आम्ही इथं पाहतो या अलीशाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो तो 12 बैलाची जोते चालून काय करत असे? कसा माणूस असेल विचार करा बरं. आळस आहे का त्याच्या जीवनामध्ये? किती बैलाची जोते? 12. किती मोठा कार्यक्रम आहे. पुढे काय म्हटलंय? आणि तो स्वतः 12व्या जोता बरोबर होता. स्वतःही पण बरोबर होता. म्हणजे काम करण्याची किती त्याला काम करणार आवड आहे त्याला. तो आपलं शेत काय करत आहे? नांगरीत आहे. बरोबर आहे ना? मग त्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो ह्या गोष्टी आम्हाला दिसतात. पुढे म्हटलंय, तेव्हा एलियाने त्याच्या जवळ जाऊन आपला झगा त्याच्यावर टाकला. आपला झगा कोणावर टाकला? बघा, हा रानात आहे. कुठं आहे? कुठं गेला हा? रानात गेला. आणि तिथे जाऊन त्याने आपला झगा कोणावर टाकला? का बरं? त्या ठिकाणी एलियाने अलीशाला रानात गाठून त्या ठिकाणी त्याच्यावर झगा टाकला. असं म्हटलंय, एलिया संदेष्टाची शाळा चालवत होता. बरोबर आहे ना? भरपूर शिष्य कोणाचे होते? एलियाचे होते. बरोबर आहे ना? अरे जर झगा त्याला टाकायचा होता तर जागच्या जागी कोणावर का नाही टाकला त्याने? बरोबर आहे ना? त्या जागीच का नाही टाकला त्याने? कारण
देवाच्या कार्यासाठी उपयुक्त असणाऱ्या लोकांची देव निवड करतो. समजलं का? समजलं का? 5,000 ना म्हटलं असतं जाऊन सर्व सृष्टी सुवार्थेची घोषणा करा, अमुक करा, तमुक करा. केलंय की त्यांनी? ते फक्त कशाला होते? काही फक्त खायला असतात, काही फक्त बसायला आणि उठून पुन्हा रिटर्न जायला असतात. परंतु काही जे देवाच्या निवडीतले आहेत ना, ते देवाचं काम करायला असतात. आणि म्हणून या दिवसामध्ये आपण अपेक्षा बाळगायला पाहिजे, प्रभू माझी निवड कर. हालेलुया. काय म्हणायला पाहिजे? प्रभू माझी निवड कर. आणि म्हणून यशाला ज्यावेळेस देवाचं दर्शन झालं आणि देव म्हणतो आमच्यासाठी कोण जाईल, आमच्यासाठी कोण जाईल, यशया म्हणतो प्रभू मला पाठवून जाईल. हालेलुया. प्रभूसाठी जाणारे लोक असायला पाहिजे, त्यांचा उपयोग परमेश्वर करून घेतो. आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याच्या अंगावर काय टाकलं त्याने? त्यावेळेस त्याला काही विशेष वाटलं का? पहिल्यांदा झगा टाकलाय, 2 वेळेस झगे टाकलेत बरं का. किती वेळेस झगे टाकलेत? इथं देखील टाकला. आणि नंतर कधी टाकला? नंतर कधी टाकला? ज्यावेळेस स्वर्गरोहण होणार होतं त्यावेळेस पुन्हा त्याने काय टाकला? पहिल्या जाग्यामध्ये काही विशेष त्याला आढळलं नाही. परंतु दुसऱ्या ज्यावेळेस झगा टाकला ना, तो झगा त्याने ज्यावेळेस त्या पाण्यावर मारला, असं म्हटलं नदी दुभागली. हालेलुया. एलियाच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य होतं. प्रभू येशूच्या वस्त्रांमध्ये सामर्थ्य होतं, पौलाच्या वस्त्रामध्ये सामर्थ्य होतं, पेत्राच्या सावलीमध्ये सामर्थ्य होतं, आलिशाच्या मेल्यानंतरही हाडामध्ये सामर्थ्य होतं. तसं एलियाच्या त्या झगामध्ये काय होतं? अभिषेक होता, सामर्थ्य होतं. आणि म्हणून पहिल्या वेळेस ज्यावेळेस झगा टाकला काही एवढं त्याला जाणवलेलं नाही. परंतु वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय, तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या काय 1-2 बैल नव्हते, किती? तेवढे सोडून एलियाच्या मागे धावला. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? काय सोडून? किती बैल? 12 बैल सोडून एलियाच्या इथं त्याच्या या कृतीतून तुम्हाला काय दिसतं? आलिशाच्या त्या कृतीतून तुम्हाला काय दिसतं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काम तर चालूच असणार आहे, परंतु कामाईपेक्षा काहीतरी महत्वाचं आहे जे देव अपेक्षा करतो. एलियाला जर पाठवलं तर मला त्याच्याकडे जाणं गरजेचं, म्हणून तो त्याच्या मागे धावला. प्रभूच्या मागे धावत राहा. प्रभूच्या मागे ते धावत होते, त्यांचं प्रभूने कल्याण केलं. आणि ज्या लोटाने आणि त्याच्या पत्नीने बाकीच्या गोष्टी सोडून जगिक गोष्टीकडे फोकस केला, त्यांचा मिठाचा खांब झाला. बरोबर आहे ना? पाणी येईल जाईल, अनेकदा ह्या सैतानाच्या युक्त्या आहेत. या वेळेला पाणी सोडणं कोणाचं काम आहे? नेहमी याच वेळेला का सोडतो बरं तो? देवाच्या सहभागितेमध्ये. मग आपलं काम आहे आपण प्रार्थना करावी, प्रभू त्याचा ताबा घे आणि वेळ बदल. बरोबर आहे ना? कोणाचं काम आहे? परंतु जे तुम्ही आले, तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. देव महत्वाचा आहे. बरोबर आहे ना? पाणी नाही मिळालं, आपण का त्या काय आहाबाच्या काळात आहोत का? 3.5 वर्ष पाऊसच नाही आला म्हणून आता काय प्यायचंय? बरोबर आहे ना? त्या काळात नाही. आम्ही प्रथम स्थान देवाला देणं गरजेचं आहे. इथे या वचनामध्ये आम्ही पाहतो त्याने 12 बैलाचे झोते सोडून दिले, बैल सोडून दिले, नांगरे तिकडे सोडून दिला आणि कोणाच्या मागे आहे? एलियाच्या मागे धावला. पुढे जर देवाच्या वचनामध्ये पाहिलं तर काय म्हटलंय, वाचा बरं. तो त्यास म्हणाला, मला आपल्या आई बापाचे चुंबन घेऊन येऊ द्या, मग मी आपला अनुयायी होईल. आता बघा, या वचनामध्ये आम्ही पाहतो तो पुन्हा त्याच्याशी बोलत आहे आणि काय म्हणतोय माहितीये का? मला आपल्या आईबापाचं चुंबन घेऊन, म्हणजे कमीत कमी भेटून तरी येऊ दे. काय अपेक्षा करतो? कमीत कमी आईबापाला तर भेटून येऊ दे. अरे रानात आलास तू मला पाहायला, बरोबर आहे ना? रानात भेटलास आणि इथून डायरेक्ट अपेक्षा करतो डायरेक्ट यावं. त्याने फक्त एकच अपेक्षा केली, मला आईबापांना काय कर? भेटून येऊ दे. काय म्हटलं एलिया?
तो त्यास म्हणाला, परत जा, मी तुझे काय केले. बघा, राग आला त्याला. मला राग येतो, राग येतोय त्याला. बरोबर आहे ना? का बरं त्याने ते तशा प्रकारे का एलिया रिॲक्ट झाला बरं? का? कारण एलियाची अपेक्षा होती जगी गोष्टीचं जर पाचारण मनुष्याला झालं तर तो सगळं काही सोडून जातो. तसं स्वतः परमेश्वराने बोलवलं आणि हा काय म्हणत आहे, मला माझ्या आई बापाचा काय घेऊन येऊ द्या, चुंबन घेऊ द्या, मला भेटून येऊ द्या. बरोबर आहे ना? मग त्या गोष्टीला त्याने काय केलं? दुय्यम स्थान दिलं का नाही? दुय्यम स्थान दिलं का नाही? देवाच्या इच्छेला आमच्या जीवनात आम्ही प्रथम स्थान देणार असायला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो एलियाला ते आवडलं नाही. तो काय म्हटलं, मी तुझं काय केलं? काय केलं? काहीच नाही. फक्त जो निरोप मला दिलता, तुला सांगितलाय बाबा येऊ वाटलं ती ये, तसंच आहे बरं का. रियालिटी हे आहे, येऊ वाटलं तर ये. बरोबर आहे ना? नोहा ओरडत होता, त्याला नीतिमत्वाचा उपदेशक म्हटलंय आणि तो लोकांना ओरडत होता. तो म्हणणार पाऊस येणार आहे. बरोबर आहे ना? पश्चाताप करा, देवाकडे फिरा. लोक हसायचे त्याला. आणि ज्यावेळेस वेळ आला, पाऊस आला, खालूनही पाणी वरूनही पाणी, सगळीकडून पाणीच पाणी व्हायला लागलं, त्यावेळेस लोक म्हणायला लागले, अरे नोहा सांगत होता यार पश्चाताप करा आणि या जहाजाकडे या. नंतर ज्यावेळेस ते बंद झालं होतं त्यावेळेस ते बाहेरून ठोकू लागले, आमच्यासाठी उघडा. त्यावेळेस वेळ काय झाली होती? निघून गेली होती. कारण ते दार नोहाने बंद नव्हतं केलं, स्वतः देवाने बंद केलं. म्हणून आमच्या जीवनामध्ये आमच्या तारणाचं द्वार असेल, आमच्या उद्धाराचं द्वार, आम्हाला संधी आहे तोपर्यंत आम्ही दार उघडायला पाहिजे. बरोबर आहे ना? संधी आहे तोपर्यंत पश्चाताप करून देवाकडे जायला पाहिजे. परंतु जर आम्ही तसं गेलो नाही तर ज्यावेळेस ते आम्ही पाहतो शहाण्या कुमारी आणि मूर्ख कुमारी, शहाण्या आत गेल्या आणि नंतर मूर्ख आल्या, त्या वाजवायला लागल्या, प्रभूजी झोपा घेऊन आले तर आता कुठं दार उघडा? तुमच्याकडे तेल नाही, काही नाही. त्यावेळेस तुम्हाला गांभीर्य नाही वाटलं, तुम्हाला वाटलं वर येईल का नाही. सकाळी आला तर काय करायचं? मोकार जागायचं का? बरोबर आहे ना? तसं अनेकांना वाटतं आता त्याची यायची वेळ नाही, म्हणून काही जण रिलॅक्स आहे. परंतु वचनामध्ये म्हटलंय त्याने दार बंद केलं आणि तो म्हणतो मी तुम्हाला ओळखत. तसं आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला प्रथम स्थान देणार असतो तर आम्ही प्रथम दैवी गोष्टीला महत्वाचं मानणं गरजेचं आहे. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, तो म्हटला मी चुंबन घेऊन येऊ द्या म्हणजे मी आपला अनुयायी होईल. तो त्यास म्हणाला, परत जा, मी तुझे काय केले. मग तो त्याच्या मागून जाण्याचे सोडून परतला आणि बैलाची एक जोडी घेऊन त्याने ती कापली, बैलाचे आवते पेटून त्यासवर त्याचे मांस भाजले, ते त्याने आपल्या लोकास दिले, ते त्याने खाल्ले. मग तो उठून एलिया बरोबर गेला व त्याची सेवा करू लागला. आता बघा, एलिया जसा होता अलिशाही तसाच होता. तो रिटर्न गेला, बरोबर आहे ना? परंतु त्याने काय कार्यक्रम केला माहिती का? माघ परतण्याचे साधनच डायरेक्ट नष्ट करून टाकले. आता नांगरट, आता बैल, डायरेक्ट प्रथम देव जे सांगेल ते करायचं. बरोबर आहे ना? तसं आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही प्रथम स्थान देवाला द्यायला पाहिजे. बरोबर आहे ना? याने बाकीची शेती, तो म्हटला असता एवढी मोठी शेती आहे, आई बापाचा लाडका लेक आहे मी, एवढं ऑलरेडी माझ्याकडं, तुझ्याबरोबर कुठं फिरू? काही आहेत ना अशा आलिशा, त्यांना देवाबद्दल महत्व वाटत नाही. बरोबर आहे ना? परंतु इथं आम्ही पाहतो हा आलिशा असा आहे, त्यांनी बाकीच्या गोष्टीला महत्व दिलं नाही, शेतीला महत्व दिलं नाही, दैवी पाचरणाला महत्व दिलं, त्यांनी आवतही पेटून दिले. म्हटलं परत आता शेतीकडे नको, नांगरटही नको. बरोबर आहे ना? तसं आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला प्रथम स्थान देणार असायला पाहिजे. पुढे जर वाचलं तर देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो असं म्हटलंय, त्याने सगळ्यांना ते दिले. मग तो उठून एलिया बरोबर गेला व त्याची सेवा करू लागला. कोणाबरोबर गेला? सहभागिता बदलली. सहभागिता काय झाली? अगोदर कोणाबरोबर होता? फक्त काम करत होता बैलासारखं. बरोबर आहे ना?
बैलासारखंच काम करतो, जगिक लोकांबरोबर होता. परंतु आता इथं आम्हाला दिसतं सहभागिता बदलली. तो कोणाबरोबर आहे? आमची सहभागिता कोणाबरोबर असायला पाहिजे? देवाच्या लोकांबरोबर. जर विश्वासणारे चांगले तर आमची सहभागिता कोणाबरोबर असावी? चांगल्या विश्वासणाऱ्या बरोबर. बरोबर आहे. आमची सहभागिता कोणाशी असावी? त्या जिवंत देवाबरोबर. त्याची परमेश्वर काय करतो? अपेक्षा करतो. आणि ती सहभागिता आमचं जीवन काय करते? बदलते. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनामध्ये जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट आम्हाला इथं पाहाव्यास मिळते. असं म्हटलंय, तो बरोबर गेला व त्याची सेवा करू लागला. कोणाची सेवा करू लागला? इलियाची काय करू लागला? सेवा करू लागला. संदेष्ट्यांची सेवा करणं गरजेचं आहे आजपासून. संदेष्ट्यांची सेवा करणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? शुनेम येथील स्त्री आणि आलिशा यांचं जीवन आम्हाला पाहाव्यास मिळतं. बरोबर आहे ना? कशी आहे बरं सेवा? कशी आहे सेवा? तिने त्याच्यासाठी खोली बांधली. तुमच्या घराच्या आसपास माझ्यासाठी एक एक खोली बांधा. नको का? मीच नव्हे, जेही सेवक संदेष्टी येतील त्यांच्यासाठी बांधा. नको का बांधायला? असायला पाहिजे. इतरांचे घर बघा बरं तुम्ही, इतर लोकांचे. त्यांच्या घरामध्ये देवारा असतो का नाही? अरे जे देवाला घेऊन फिरतात संगती, त्या अभिषिक्त सेवक जर आपल्या घरात येतात त्यांच्यासाठी काय बांधा? खोल्या बांधा. देव कृपा पुरवेल तुम्हाला. वरून काय म्हटलं? त्या खोलीमध्ये काय ठेवलं? एक खाट. चटपाळक साहेब कुठेही झोपते, जाऊ पुढं पडते. वर स्लॅपवर का जाऊन झोपणार दुपारी? कायची गरज त्यांची? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? त्याच्यासाठी काय ठेवली? एक खाट ठेवली. पुन्हा काय ठेवली? एक मेज. कशाला? बरोबर आहे ना? प्रभू एका व्यक्तीच्या घरी गेला आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो त्यांनी त्याला पाय धुवायलाही दिलं नाही. प्रभूने बोलून दाखवलं का नाही? तुम्हाला वाटतं का येणार दिवसात मी तुमचं इतिहास वाचव? प्रभू काय म्हटलं? मी आलो तेव्हा तुम्हाला पाय धुवायला दिले नाही, परंतु हिने पाणी दिलं नाही. हिने काय केलं? आपल्या अश्रूंनी माझे पाय भिजवले. संदेश त्यांची सेवा व्यर्थ जात नाही. त्या दिवशी तिची आठवण आजही लोक काढतात, कारण तिने अमोल असं कार्य केलं. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्ही अनमोल असं काम करावं. या स्त्रीच्या जीवनातून आम्हाला पाहाव्यास मिळतं. तिने तिथं मेज ठेवला. अजून काय ठेवलं? एक खुर्ची ठेवली. जाऊ द्या, पाळक साहेब त्या ठिकाणी त्या मेजावर का झोपाना, काय घेणे? खुर्ची ठेवली. म्हणजे खाटावून उठल्यानंतर ते खुर्चीवर बसल. काही काहींना पाळकांचं काही घेणं देणं नसतं. परंतु वचनामध्ये म्हटलंय, ज्यांनी ज्यांनी सेवकांची सेवा केली ते आशीर्वादित झाले. हालेलुया. मग आदरातिथ्य अब्रामाच्या जीवनातून शिका. अब्रामाने दुपारी जेवण बनवायला सांगितलं. कोणाला? आता गेल्यानंतर लवकर बनवा. आता का फोन करून सांगा ना कोणातरी काहीतरी घेऊन या म्हणा, पाळक साहेबाला दुपारी जेव घालायचंय. बरोबर आहे का नाही? त्याच्यावर मंडळीसाठी केलं तर बरं होईल. मंडळी धन्यवाद देईन ना, आभार मानेन सगळ्यांचे. बरोबर आहे. इथं आम्ही पाहतो सेवा महत्वाची आहे. या आलिशाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो डायरेक्ट येऊन तो काय करू लागला? एलियाची सेवा. म्हणजे त्याला आत्मिक गोष्टीची माहिती आहे का नाही? आहे का नाही? डायरेक्ट कुणी येऊन करीन का असं नाही, त्याला माहिती आहे. म्हणजे अगोदरही तो देवाच्या सेवकांशी त्याची काय असेल? भेटणं असेल, मंदिरामध्ये जाणं असेल, त्याची सहभागिता असेल. म्हणून त्याला त्या गोष्टी काय आहे? माहिती आहे. म्हणून तर तो म्हटला ना, मी आलोच, नंतर मी तुमचा काय होईल? अनुयायी होईल. एखाद्या अशाच कोणाला व्यक्तीला भेटा बरं, तो म्हणेल का मी भेटून आलो त्यांना तुमचा अनुयायी होईल? नाही. कारण याला माहित आहे. तसं आमच्या जीवनामध्ये आत्मिक गोष्टीची आम्हाला काय असायला पाहिजे? माहिती असायला पाहिजे. पुढे जर आम्ही वाचलं तर असं म्हटलंय, तो काय करू लागला? सेवा करू लागला. प्रियांनो, आध्यात्मिक जीवनामध्ये वाढत असताना मी अनेक सेवकांची सेवा करतो.
तुम्हाला माहिती नसेल कदाचित, परंतु आताही 2 दिवसापूर्वी आम्ही एक मीटिंग ठेवली होती. काही सेवक जेवण वाढण्यासाठी होते, परंतु आमची टीमच तिथे होती. समजलं का? मग सेवकांना वाढणं असो त्यावेळेस आम्ही आमच्या कपड्याकडे पाहत बसत नाही, कारण ते कोण आहे? ते कोण आहे? देवाचे अभिषिक्त सेवक आहे. 2-4 दिवसापूर्वी एक सेवक त्या ठिकाणी आम्ही भेटलो आणि ते म्हटले, पाळक साहेब तुमच्याकडून पार्टी भेटायला पाहिजे. म्हटलं चला. कोण म्हटलंय? अरे प्रभूचा एक सेवक म्हटलाय. तो म्हटला, पाळक साहेब शाहीला जाऊन जेवावं लागेल. म्हटलं चला. आपलं कधी नाही आहे का? कारण ते साधे लोक नाही, देवाच्या अभिषिक्त सेवक आहे. आणि देवाचं वचन सांगतं, जर आपण त्यांच्यासाठी काही कृती केली ना, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून विशेष करून बघा, काही वेळेला आपल्याकडे मीटिंग असते, पाळकाची मीटिंग असली तर काही वेळेला जेवण बनवलं तर बनवलं. मी डायरेक्ट म्हणतो, सगळे पाळक मीटिंग झाल्यानंतर हॉटेललाच जाऊन जेवू. का नको? काय फरक पडतो सेवकांसाठी खर्च केल्याने? आणि त्यांना आठवण राहते. ते म्हणते पठारे पास्टरचं काय नाही, ते मनात वाटलं ना. त्या दिवशी त्यांना म्हटलो, ही मीटिंग झाल्या तर राज पॅलेस जाऊन बसा, तिथं जेवून जाऊ. बरोबर आहे ना? कोणासाठी आपण करत आहोत? देवाच्या सेवकांसाठी. पहिल्यापासून जे बायबल स्कूलला येणारे मुलं असायचे ना, ते आमच्याच घरी असायचे, जेवण्यासाठी असायचे. इतर वेळी काही अडचण आली तर त्या अडचणीसाठी फोन करून यायचे. परंतु ती केलेली कृती परमेश्वरने आठवणीत धरल्याने आमचं जीवन ब्लेस आलेलं. माझ्या लेकरांनाही मी नेहमी सांगतो, सेवकांचा आदर करायचा. कोणाचा आदर करायचा? कोणी सेवक असो. बघा, बिशप साहेब येतात, पाडळे साहेब, बरोबर आहे ना? किती व्यस्त असलो तर मी त्या व्यक्तीला वेळ देतो. का बरं? ही इज अ अनॉइंटेड पर्सन ऑफ गॉड. त्यांचं आपल्या घरी येऊन, फक्त येऊन रिटर्न जरी गेले ना पावलं लावून, जागा आशीर्वादित होते. बरं का? जागा काय होते? आशीर्वादित होते. मागच्या आठवड्यात बनकर ब्रदर आणि मी बोडके पास्टरना भेटण्यासाठी गेलो. आणि भेटून ज्यावेळेस आम्ही चर्चा झाली, आमची चर्चा चालू असताना एका ठिकाणी त्यांना विहिरीचं पाणी पाहण्यासाठी बोलवलं. कशाचं? विहीर खोदायची होती. आणि म्हणून पाळक साहेबांना ते ठिकाण विचारणार होते. पाळक साहेब गेले आणि एका ठिकाणी त्यांनी काय केलं, असे उभे राहिले शेताच्या कडालाच. कुठं? शेताच्या कडालाच उभं राहिले. लय मोठं शेत होतं. आणि ज्यावेळेस ते म्हटले, घ्या इथं विहीर. कुठं विहीर घ्या? तिथं विहीर घ्या. आता त्या ज्या मुलीने बोललो तर तिची आई म्हटली, एवढं शेत अख्खं मोकळं पडलंय, पाळक साहेब आले तिथं उभं राहिले तर काय म्हटले, घ्या इथं. म्हटलं काय पाळकाच्या पायाला काय गोळे येऊन देते? अख्ख्या शेतात राऊंड मारून आला म्हणजे पाणी लागण, असं आहे का? देवाचं वचन काय सांगतं, जिथं तू पाऊल ठेवशील ते जागा. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी त्या सेवकाने जाऊन त्या ठिकाणी तो पॉइंट सांगितला, म्हणे इथंच घ्या. ब्रदर, किती फुटावर पाणी लागलं? किती फुटावर? किती? 14 फुटावर पाणी लागलं. इतकं पाणी लागलंय की त्याचा व्हिडिओ त्यांनी दाखवला. समजलं का? आणि म्हणून सेवकाचे पावलं घेऊन चाललं आपल्या घरी. ब्लेस होता. हालेलुया. इतकं पाणी त्या विहिरीला लागलं ना, हे आशीर्वाद आहेत बरं का. कारण यहोशूआला त्याने म्हटलं, या जागेवर तू पाऊल ठेवशील ती मी ब्लेस करेन. हालेलुया. तसं आमच्या घरी येणं सेवकाचं आशीर्वादाचं कारण आहे. इथं आम्ही पाहतो अलिशाच्या जीवनातून आम्हाला शिकवायला मिळतं. अलिशाने इलियाची काय केली? सेवा केली. बरोबर आहे ना? मला आनंद वाटतो. याची संधी बनकर ब्रदर सोडत नाहीत कधी. 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी आम्ही पारनेर भागामध्ये गेलो गाडी घेऊन. येताना मी गाडी चालवत आलो, 4 व्हीलर. त्यांना म्हटलं, पुढच्या 8-15 दिवसात साक्ष द्या. काय? प्रभूने मला जिवंत ठेवलं, त्याबद्दल देवाला धन्यवाद. साक्ष काय द्यायची? प्रभूने मला जिवंत ठेवलं त्याबद्दल मी साक्ष देतो. का बरं? कारण शिकायला ड्रायव्हर हायवेवर चाललाय. काय शिकायला? बरोबर आहे ना? हायवेवर येताना ज्यावेळेस रिटर्न आलो, ज्यावेळेस आम्ही आलो केडगावच्या पाठीमागे, त्यावेळेस 2-3 पोलीस होते आणि त्यांनी बॅरिगेट लावलेल्या होत्या.
ब्रदर म्हटली एखादा बॅरिगेट मोडून यायचं. देवाला धन्यवाद, गाडी त्याच्यामधून बसली, नाही तर बॅरिगेट होतच आपल्यासोबत. खरंय. आता तिथून पुढे आलो. महत्वाची गोष्ट जर अडवलं असतं ना, ते मला काही नसते म्हटले. ते म्हटले तू शान सोडता दिसत. अरे गाडी शिकणारला असं इकडं आणते का, कमीत कमी आणि ना का वर काहीतरी त्या गाडीच्या लाव, चालक शिकत आहे, पुढं लर्नर वगैरे काहीतरी लाव. बरोबर आहे ना. तिथून आलो. आता मी म्हटलं आता काय करावं, पुढे डीएसपी चौकात आलो. म्हटलं पहिल्या दिवशी मोकळच होतं डीएसपी चौक, परंतु ज्यावेळेस काल त्या दिवशी आलो ना, इतकी गर्दी. आता प्रश्न पडला असा, दड गाडीचे ते दरवाजे खोलता येईल, इकडून गाड्या इकडून गाड्या. आता माझ्या पुढं प्रश्न, ही गाडी जर नीट नाही गेली, बंडकर बदलला इकडं बसवा ना, आपण इकडून व्हा म्हणजे गाडी तरी जाईल. परंतु त्या दिवशी वरून पोलीसच नव्हते फक्त तिथं, मिलिटरीचे जवानही पण होते मला जीव लावायला. परंतु देवाच्या कृपेने गाडी व्यवस्थित आली. यात सांगायचं तात्पर्य हे, नेहमी संधी सोडत नाही. कधी फोन केला ना तयार असणार, कधी फोन केला तर नाही होत नाही. आणि याचे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये प्रभू दिल्या वाचून. समजलं का. याची पण संधी आपल्याला भेटायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यानंतर विशालही सातत्याने माझ्या बरोबर असायचं. कधी त्याने त्या काळामध्ये कधी त्या गोष्टी टाळल्या नाही, कधी टाळल्या नाही. आणि म्हणून आम्ही इथं पाहतो, या आलिशाने काय केलं माहितीये की एलियाची सेवा केली. तसं मी माझ्याबद्दलच म्हणत नाही, जेही सेवक आपल्या घरी येतील त्यांची सेवा करत जा, त्याचं प्रतिफळ आपलं मिळाल्या वाचून राहणार नाही. आता दुसरे राजा अध्याय 1 मध्ये येऊ. आणि त्याचं 1 पासून कोणतरी वाचा मोठ्याने. आहाबाच्या मृत्यूनंतर मोआब इस्रायलातून बरा होईल काय. आता बघा या वचनामध्ये आम्ही पाहतो, आहाजा हा राजा आहे. आहाजा कोण आहे. राजा आहे. आणि तो शम्रोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून खाली पडून काय झाला. अरे काय धडका घेत होता, कुठून पडला. म्हणून खिडकीच्या जाळीत जाऊ, थोडं लांब राहा आणि खिडक्याला गज तरी चांगले लावा, म्हणजे तुम्ही खाली पडणार नाही आजासारखे. खरंय का खोट आहे. अजून एक जण खिडकीतून पडला. काय नाव बरं त्याचं. युतुब. बरोबर आहे ना. अरे असे फार घुंगू पर्यंत त्या ठिकाणी खिडक्यात जर बसले तर पडणार नाही का. बरोबर आहे ना. जे गुंगले असतील त्यांनी खुर्च्या सोडून खाली बसले तरी चालेल, म्हणजे जरी पण तुम्ही पडले तर कमीत कमी लुंडाकल्यासारखे असं होतं, जास्त काही डोक्याला मार बी लागणार नाही. म्हणजे खाली बसले त्यांच्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही झोपणार नाही मला माहितीये, कारण जेव्हा अभिषेक काम करतो तो झोपा येऊ देत. हालेलुया. आणि म्हणून या वचनामध्ये हा खिडकीच्या जाळीतून काय झाला, असं कसा पाहत असन बरं नेमकं डोकून. आणि त्याच्यानंतर असं म्हटलंय, त्याने जासुदास अशी आज्ञा केली की जाऊन तुम्ही बाल जबूब देवतास काय करा, प्रश्न विचारा. काय होतं, मी या दुखण्यातून बरा होईल का नाही. याच्यातून बरा म्हणजे चांगला जबर मार त्याला लागलाय आणि त्याला आतल्यात वाटत असणार वाचन का नाही. अगोदर विचार करायचा ना भाऊ, खिडकीत जायच्या आधी. बरोबर आहे ना. पुढे वाचलं तर असं म्हटलंय, इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलिया तिशबीयात जाऊन म्हणाला. बघा कसं आहे, प्रभूचं खातं कसं रेडी आहे ना. लगे देवदूत जाऊन भेटला कोणाला, एलियाला. आणि त्याला काय म्हटलं, उठ. आराम करीत होता एलिया. काय करत होता, लगेच म्हटलं उठ, देवासाठी तयार असा. हालेलुया. देवासाठी काय असा, आपल्या हिशोबाने तो काम करत नाही, तो त्याच्या हिशोबाने काम करतो. फिलिप शांत झाला होता, निवांत बसला होता आणि लगेच तो म्हटला उठ, शंडाचा रथगाठ. हालेलुया. ज्यावेळेस तो उठला, तो धावला, त्याने जाऊन बायबल त्याला समजून सांगितलं. त्या दिवशी शंडाने बाप्तिस्मा घेतला आणि तो तारणात आला, कारण त्याच्यासाठी फिलिप उठून पळायला लागला. हालेलुया. तसं आमच्या जीवनामध्ये आम्हाला ज्यावेळेस देवाची वाणी येते त्यावेळेस आम्ही उठून तयार असायला पाहिजे. हालेलुया. इथं एलियाला म्हटला उठ, आणि काय म्हटलं माहितीये का, उठून शम्रोनाच्या राजाच्या जासुदात जाऊन गाठ
आणि विचार, तुम्ही एक्रोन येथील बाल जबूब दैवतास प्रश्न करावयास चालला आहात, ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून की काय? आता बघा, काही काही लोकांचा देवावर भरोसा आपल्या असा आहे ना, दोन्ही थड्यावर आहात. तांत्रिकाकडे जाणार आणि इकडे येणार. त्यांना उत्तर आहे बरं का, हे नीट ऐका, लक्ष देऊन आपले कान उघडे करून ऐका, म्हणजे हृदयापर्यंत गोष्ट जाईल. आणि म्हणून या वचनामध्ये तो त्याला भेटला आणि तो म्हणतो, एलिया त्याला जासूदाला, अरे इस्रायल मध्ये देव नाही करे कोणी? वचन सांगतो तो परमेश्वर आपल्या सेवक संदेश त्याला सांगितल्या वाचून काहीच करत नाही. बरोबर आहे ना, देवाचं वचन. मग सेवक संदेश ते परमेश्वर आपला कळवतो का नाही? कळवतो. अनेकदा तुम्ही पाहत असाल, काही काही जणांचे अपघात होण्याच्या अगोदर मी सांगितलं की नाही, बाबा रस्त्यावर जाऊ नको, आणि त्यांनी ऍडव्हान्सपणा केला आणि गेले. त्याच्यानंतर ते म्हटले, पाळक साहेब तुम्ही सांगितलं ते खरं होतं. म्हटलं मोडायच्या आधी तरी तो विचार करायचा ना तू. बरोबर आहे ना, खरं आहे. तसं इथं आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये पुढं म्हटलंय, यास्तव, काय म्हटलं तो, यास्तव परमेश्वर आजच म्हणतो, ज्या पलंगावर तू पडला आहेस त्याच्यावर उठावायचा नाहीस, तू अवश्य मरशील. काय संदेश आहे? अरे कोमात जाईल ना हा, गेल्या. बरोबर आहे ना, कोमात जाईल हा. खरंय का खोट आहे? का बरं? काय एलिया असं बोलला? कारण एलिया अभिषिक्त संदेश आहे आणि त्याला माहित आहे कोण कसं वागतं, आणि देवाला हे आवडत नाही. या आहाज्या राजाने, हा जो राजा आहे, याने काय केलं? संदेश ते सोडून दिले, इस्रायलचा देव सोडून दिला आणि कोणाकडे चालला तो? तिकडे जाऊन विचारून या. मग एलियाने डायरेक्टच कार्यक्रम लावून टाकला त्याचा. तो आहे ना या खाटावरच मरणार आहे, तू काय उठणार? ही रियालिटी आहे बरं का. देवाला हलक्यात घेऊ नका. जर आपला विश्वास आहे ना, तर त्या ठिकाणी 38 वर्षाच्या दुखणे कार्यासाठी प्रभू स्वतः जातो आणि म्हणतो, उठ आपली खाट उचलून चालू लाग. हालेलुया. जो मरायला लागलेला आहे त्याला म्हणतो खाट उचलून चालला. तत्काळ त्याच्या शरीरात बळ येतं. का? कारण त्याचा विश्वास जिवंत देवावर. तसा आमचा विश्वास त्या जिवंत देवावर असायला पाहिजे. खाटावर जरी झोपले आहात आणि डॉक्टरने जरी सांगितली ना, नो गॅरंटी, प्रभू म्हणणार तू मरणार नाहीस, कारण तू माझा प्रिय आहेस. हालेलुया. उठ आपली खाट उचलून चालू लाग. तसा आमचा विश्वास परिपूर्णरित्या कोणावर असायला पाहिजे? त्या जिवंत देवावर. म्हणजे आमचा अहित होणार नाही. पुढे वाचलं तर असं म्हटलंय, असे बोलून एलिया चालता झाला. जासूद राजाकडे परत गेले, तेव्हा त्याने त्यास विचारले, तुम्ही परत आला ते का म्हणून? 7 पासून पुढे वाचा. त्याने त्यास विचारले, ज्या मनुष्याने तुम्हास गाठून हे सर्व सांगितले तो दिसण्यात कसा होता? आता बघा, ज्यावेळेस राजाला निरोप आला ना, तो म्हटला, ते जासुदाने येऊन सांगितलं, अरे तू एक व्यक्ती भेटला, तो म्हटला तू काही जगणार, तू मरणार आहे. तो म्हटला कसा होता बोलतो एवढं तरी सांग. त्याने वर्णन केलंय, सांग काय? ते म्हणाले, त्याच्या अंगात केसाचा जगा होता. कसा जागा होता? केसाचा जागा होता. पुढं त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. हा, त्याच्या कमरेस काय होता? कातड्याचा कमरबंद होता. पुढं तो म्हणाला तो एलिया तिशबी. बघा बरं, एवढाही कार्यक्रम माहित होता त्याला. त्या ठिकाणी त्या दैवताकडे जाण्याऐवजी एलियाला जर त्याने बोलून घेतलं असतं, मेला तरी त्याने जिवंत केलं असतं ना. बरोबर आहे ना, कारण तो अभिषिक्त देवाचा सेवक होता. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, हे वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं की देवाला अनेकदा आपलं इतर ठिकाणी जाणं आवडत नाही. मग ज्यास आपण वाचायचा प्रयत्न करणार, तुम्हाला वाटतं का तुम्ही वाचू शकाल? मनुष्याला फसवणं कठीण आहे, परंतु त्याच्यापेक्षा देवाला फसवणं तर महाकठीण आहे. कारण मनुष्य तरी एका ठिकाणी आहे, परंतु परमेश्वर, आणि तो आमची कृती काय करतो? म्हणून तो काय म्हणतो, तू कुठं गेला होता आणि कुठून आलास मी पाहिलंय. स्तोत्र 139 मध्ये काय म्हणतो? तुझं बसणं, तुझं उठणं, तू कसा झोपातोस, डोकं खाली करतोस, पाय इकडे करतोस, उशी डोक्यावर घेतो का उशीवर डोकं ठेवतोस, हे सगळं तो पाहतो ना. बरोबर आहे ना? म्हणतो ना तो, मी काय करतो?
पाहतो देवाच्या वचनामध्ये, आणि म्हणून नेहमी आमचा विश्वास त्या परमेश्वरावर असायला पाहिजे. पुढे जर आम्ही देवाच्या वचनामध्ये वाचलं तर असं म्हटलंय की तो एलिया तिसबीस, त्या राजाने देखील काय केलं ते ओळखलं. पुढे वाचा. यावर राजाने 50 शिपाई देऊन एलियाकडे पाठवले. एलिया होता तेथे जाऊन त्याने पाहिले, तेव्हा तो पर्वत शिखरावर बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. आता बघा बरं, एलियाचा कार्यक्रम अवघड होता. तो बोलला लगेच कशावर जाऊन बसला? पार पर्वतावर जाऊन बसला. तो म्हटला तर दैवताकडे जायला याला वेळ आहे आणि माझ्याकडे यायला वेळ नाही. आता मी काय घरात बसत नाही, आता मलाही पण असंच करावं लागेल. येणार दिवसात मला जर समजलं कोणी येत आहे ना, थेट तिकडे एखाद्या चांगल्या डोंगरावर जाऊन बसतो. या तिकडं. कुठे जाऊन बसला? अरे हे संदेश त्यांच्या अद्भुत चमत्कार नाही तर काय, बरोबर आहे. तिकडे जाऊन बसला. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, तेव्हा तो पर्वत शिखरावर बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे, खाली उतर. कसा आहे आता हे जीव लावण्यासारखं कार्यक्रम आहे ना. तो गेला आणि तो काय म्हटला? देवाच्या माणसा. कोणाची आज्ञा आहे? अरे भाऊ, तो त्या आहाबाचा ऐकत नव्हता. एलिया आहे तो काही लाचार सेवक आहे का? बरोबर आहे ना. तो आत्म्याने चालणारा सेवक आहे. तो म्हटला राज आज्ञा उतरून ये. तो म्हटलं राज आज्ञा, म्हणत म्हटलं असं कोण? राज आज्ञा. आज्ञा देणारा कोण? कारण त्याला फक्त त्याची आज्ञा पाळायची सवय आहे बरं का. आणि म्हणून त्याने काय कार्यक्रम केलाय बघा बरं. राज आज्ञा आहे म्हटल्यावर बघा. एलियाने त्या 50 नायकास म्हटले, मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. अशी पावर मागू का शरद? अशी पावर मागू का देवाकडं? अरे नगर पेटन ना भाऊ, नाही ना. विचार करा बरं, किती दहशत असणे एलियाची. अरे आकाशातून अग्नी पाडलाय, 50 बरोबर तो नायकही जाळून टाकलेच एकाच्या ह्याच्यात. पुढे वाचा. मग राजाने त्याचकडे पुन्हा 50 एका नायकास 50 शिपाई देऊन पाठवले. तो जाऊन त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे, तू लवकर खाली उतरून ये. का मानली नाही बरं? का मानली नाही? इथं एलिया हे अपेक्षित असेल किंवा देव हे अपेक्षित असेल, राजाने पश्चाताप करा. राजाने काय करावं? एलियाकडे जायची काही गरज नाही. कोणाकडे जा? देवाकडे जा. बरोबर आहे ना. एलिया डोंगरावर जाऊन बसला, त्याला तिथंच बसू द्या, त्याला हलवूही नका, नाही तर तो वरून अग्नी पाडून काहीतरी कार्यक्रम करून टाकीन. परंतु देव आपला कळवळ्याने भरलेला आहे. देव कसा आहे? कळवळ्याने. बरोबर आहे ना. तो क्षमा करून टाकतो का नाही? तो एका क्षणात त्या चोराला म्हणतो, तू आज मग बरोबर चुकलो का ताशी. त्याच्या बाकीच्या गोष्टी तो विचारत बसला का? तो प्रीतीने भरलेला आहे. आणि म्हणून त्याने, त्या राजाने काय केलं? तो परमेश्वराकडे जायचं त्याने नाही लक्ष केलं. त्याने कोणाकडे पाठवले लोक? एलियाकडे. एलिया डोंगरावर निवंत बसला होता, त्याला तिथंच बसू द्यायचं. वरून म्हटलं राज आज्ञा आहे. किती राग आला असं एलियाला. एवढं पाप करतो मला आज्ञा देतोय देवाच्या माणसाखाली. पुढे वाचा. एलिया त्यास म्हणाला, मी देवाचा माणूस असेल तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. आता बघा, आजारी पडला राजा आणि 102 लोकांना त्याने वर दिलंय पाठवून. या हाकनात मेले ना. मग अरे जर ते म्हणतात देवाच्या माणसा, मग त्याच्याबरोबर बोलायचं कसं याची समज आपल्याला नको का? सेवकांशी कसं बोलावं याची समज नको का? पाहिजे का नाही? बरोबर आहे ना. त्या स्त्रीकडून शिका. कुठली स्त्री? जी आपल्या मुलीला घेऊन आलती. कोणाकडे? येशूकडे. तो म्हटलं मुलांची भाकर घेऊन कुत्र्याला टाकणं योग्य नाही. कुत्री म्हटलं तिला सरळ भाषेमध्ये. आपल्या इकडची गैरट स्त्री असती तर तिने म्हटलं असं चप्पल कुठे? काय भरोसा आहे महिलांचा? काही भरोसा नाही.
बरोबर आहे ना? जे वळण आहेत तेच बाहेर येते. त्यांना काही माणसं काय कोण काय काय काही घेणं देणं नाही त्यांना. बरोबर आहे ना? कठीण आहे, रियालिटी अशी आहे. आणि म्हणून आम्ही इथं पाहतो ती स्त्री काय म्हटली, कुत्रे देखील धन्याच्या मेजावर पडलेला चूर खाऊन त्याच्यावर जगतात. प्रभू त्या उत्तराने संतुष्ट झाला आणि म्हटलं बाई तुझी मुलगी बरी झाली. अरे जिचं भूत सेवकांनी काढलं नाही, तिचं भूत एका क्षणात काही न करता निघून गेलं, कारण तिच्या बोलण्याद्वारे देव काय झाला, संतुष्ट झाला. तसं तुमचं आणि माझं बोलणं कसं असायला पाहिजे, देवाला आनंद देणारं असायला पाहिजे. तुमचं आणि माझं वागणं कसं असायला पाहिजे, देवाला आनंद देणारं असायला पाहिजे. तुमचं आणि माझं आध्यात्मिक जीवन कसं असायला पाहिजे, देवाच्या सेवकांना आनंद देणारा असायला पाहिजे. तुम्ही दानार्पणात किती पैसे टाकता त्याच्यावरून मला आनंद नाही होत. टाका नका टाकू तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे, परंतु ज्यावेळेस तुमच्या जीवनात मला बदल दिसतो ना, हा भाऊ ही बहीण प्रभूमध्ये वाढत आहे, त्यांचं बोलणं बदलत आहे, त्यांचं वागणं बदलत आहे आणि देवाचा अनुग्रह त्यांच्या जीवनात दिसत आहे, त्याच्याद्वारे सेवकाला काय होतं, अधिक आनंद होतो. म्हणून आमचे जीवन महत्वाची गोष्ट. आता या राजाने पाठवले, त्यांना नॉलेज होतं का, त्यांना बोलण्याची समज होती का. देवाच्या माणसा राजाज्ञा पटकन खाली उतरून. आता तिसरा गेलाय बघा तो कसा बोलतो. मग राजाने तिसऱ्यांदा 50च्या एका नायकास 50 शिपाई देऊन पाठवले. या तिसऱ्या 50च्या नायकाने जाऊन एलिया पुढे गुडघे टेकले. कशी कसं आहे, गुडघे टेकले. किती महत्वाची गोष्ट आहे. नम्रता विनाशापासून वाचवते बर का. नम्रता बरोबर आहे ना. आता एलिया एकटा बसलाय तिकडं आणि हे 50 जण घेऊन आलाय, टोळी घेऊन. त्या नायकाला किती फुशारकी चढली असेल, कसा म्हटलं असेल, देवाच्या माणसा पटकन खाली ये, राजाज्ञा हे तुला बोलवलंय. तो म्हटला मला बोलवायचं जाऊ दे, तुलाच आता वर पाठवतो मी. बरोबर आहे ना, रियालिटी आहे. म्हणून कार्यक्रम बिघडला इथं, बरोबर आहे. परंतु जो तिसरा आला ना त्याच्या टाइम नम्रता आहे. त्याने आपला मेंदूचा वापरही केलाय बरं का. काही त्या ठिकाणी शाबूत ठेवतात त्याला, त्याचं घास नको, काय नको, त्याचा वापर नको, काहीच नको. बरोबर आहे ना, याचा वापरही करा, देवाने दिलंय, याच्यावर काही जीएसटी वगैरे नाही. वापरला तर आपलं कुटुंब ब्लेस होईल. बरोबर आहे ना. नाही तर काही ज्या वेळेस जातील त्यावेळेस देवाला म्हणतील, देवा मी जसा नेला तसाच ठेवलाय. ते म्हटलं अरे तुला वापर करायला सांगितलं तो वापर ना, त्याने करून त्या ठिकाणी तुला कल्याण होईल तुझं. वाचा पुढं. जाऊन एलिया पुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, अहो देवाचे माणूस. काय करून विनवणी. कसं आहे, वेगळं आहे. नाही तर 2 आले, फुगिरीत आले आणि विमानात बसून गेले 50 जण सहित. परंतु हा नम्रतेने आला, त्याने गुडघे टेकले आणि विनंती करून म्हटले काय, अहो देवाचे माणूस, माझा प्राण व ह्या आपल्या 50 दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मौल्यवान वाटत. अहो देवाचे माणूस, आणि तो पास्टर का, अरे सेवक आहे तो. अरे का रे नको म्हणू, तो काही नवरा नाही तो. त्यालाच घरात जर म्हटलं असं तो भाग वेगळा आहे. तुमचा प्रेमाचा विषय झाला, त्या सेवकाचा रिस्पेक्ट करत जा. बरोबर आहे ना. इथं काय म्हटलं, अहो देवाचे माणूस. पुढे माझा प्राण व ह्या आपल्या 50 दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मौल्यवान वाटत. पहा, आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन पहिले 2 नायक व त्यांचे 50 शिपाई भस्म झाले. पण आता माझा प्राण आपल्या दृष्टीस मौल्यवान वाटो. परमेश्वराचा दूत एलियास म्हणाला, खाली उतरून त्याच्या बरोबर जा, भिवू नको. तेव्हा एलिया उठून खाली उतरून त्याच्या बरोबर. बघा बरं, हे वरून विचारतोय जाऊ का. तो म्हणलं जाळून टाक यांना. कोणा एलिया स्वतः करतोय का काही. अग्नी पाठवणार कोण आहे, परमेश्वर. बरोबर. मग देवाला आवडलं नाही म्हणून टाकला ना त्याने. आता तिसरा ज्यावेळेस आला त्यावेळेस त्या ठिकाणी ज्यावेळेस राजा म्हटला असं जा रे 2 जण जाळले, त्याने जाऊन याला थरका भरला असेल, जाईन का ते ना जळायला जाऊ. तो एलिया डेंजर होता. तो आबाला कसा जीव लावायचा माहितीये का. आब राजा होता, राजा बरोबर एलिया कसा बोलायचा. तो म्हटला तुझ्या बायकोच रक्त कुत्रे चाटून खातील. अगं बाबा, अरे काय संदेश आहे का काय.
खतरनाक बोलला ना. साध्या माणसाला बोललं तर ठीक आहे, हा राजाला म्हणतो तुझ्या बायकोचं रक्त कुत्रे चाटून खातील. बाबा म्हणून ते त्याचा काय करायचे, तिरस्कार करायचे. त्यांना आवडत नव्हतं. आणि ज्यावेळेस बोलला तसंच घडलं का नाही, कारण तो अभिषिक्त सेवक होता. म्हणून प्रियांनो, अनेकदा सेवक रागाने बोलतात. बरोबर आहे ना. आता यशला मी काय म्हटलं, व्यवस्थित सेटअप कर. त्याला वाटलं असं काय करायचं, नेमकं काय करायचं नाही. तू जसा शरीराने वाढला तसं तुला हे सेट करणं आलं पाहिजे. बरोबर आहे ना. ते आहे, परंतु जर इकडून काही आवाज चाललाय त्याच्यामध्ये काही मजा आहे का. मग गाणाराने अगोदर ते सेट करणं शिकायला नको का. बरोबर आहे ना. आता मी तुम्हाला बोललो काय, तुम्ही उत्तर पटापट द्यायला पाहिजे. याच्यामुळं काय होतं, त्याच्या मागे उद्देश आहे. इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस मी लेकरांचे वचन घ्यायचो, आज ते लेकर स्टेजवर दणादणा बोलतात का नाही. आई वडिलांना पाहायला आनंद होतो ना, परंतु घडले कसे याच्या मागचा इतिहास माहिती आहे का. त्यांची स्टेज डेअरिंग दिली मी त्यांना, म्हणून आज लोकांबरोबर बोलायला त्यांना काय होतं, सोपं जातं. एखादा मोठ्या माणसाला उभं करा बरं तुम्ही, इथं आणून बोल यार 10-5 मिनिटं, बोलन का तू. हा दिसायचं नाही, परंतु हातपाय त्याचे थरथर कापतील. काय बोलू यांच्या पुढे जाऊन. बरोबर आहे ना. भांडणात तो टमाटामा बोलून अख्खं गाव असलं, तो भाग वेगळा आहे, परंतु इकडं वेगळं आहे ना. तसं ज्यावेळेस तुम्ही बोलायची सुरुवात करता तसं तुमचं आध्यात्मिक जीवन काय होतं, वाढलं जातं. आणि आपल्याला देव कृपा तेवढी पुरवतो. म्हणून तिसऱ्याने काय केलं, नम्रतेने त्याला म्हटलं. आणि देव म्हटला त्यांच्या बरोबर काय करतो, आता जा पुढं. तेव्हा एलिया उठून खाली उतरून त्यांच्या बरोबर राजाकडे गेला. त्याने त्यास म्हटले, एग्रोन येथील दैवत बाल-जबूब याला प्रश्न करावयास तू जासूस पाठविले, ते इस्रायला देव नाही म्हणून की काय. डायरेक्टच बोलला भाऊ. हा राजालाही घाबरत नाही. एलिया लय डेंजर सेवक आहे. मला वाटतं असे 100-200 एलिया प्रभूने जर आपल्या नगरमध्ये पाठवले ना, लोक सुधारतील. लोक काय होतील. आता काय होतंय, पाळक वर्ग त्या ठिकाणी थोडे मन धरणी करण्यात निघालेत. कसंही चाललं तर हो देव तुम्हाला आशीर्वाद करीन. कसं काय करीन, त्यांचे कर्म तर तसे पाहिजे. बरोबर आहे ना. याला टोपी घाल, त्याला लूट, आमकेचे पैसे बुडव. बरोबर आहे ना. खरंय का खोट आहे. हे जीवन असताना जर आपण त्यांना सुधारणवादी बोलायला नको का, सेवक या नात्याने बोलायला पाहिजे. आणि ज्यावेळेस सेवक बोलतात त्यावेळेस निगेटिव्ह घेऊ नका, पॉझिटिव्ह घ्या. कसं घ्या, त्याच्याद्वारे आपली काय होईल, सुधारणा होईल. आणि म्हणून तो म्हटला, तू कशाला पाठवले तिकडं ते लोक, देव नव्हता का इथं. पुढं, यास्तव ज्या बिछाण्यावर तू पडला आहेस त्यावरून तू उठावयाचा नाहीस, तू अवश्य मरशील. बघा बरं, आता समजा एखाद्या सेवकाला कुणीतरी प्रार्थना करायला बोलवलं आपल्या घरी. पाळक साहेब ते आजारी पडलाय आमचा पाहुणा, त्याला त्या ठिकाणी काय करा, तेवढं प्रार्थना करायला या ना. गेले सेवकांनी म्हणाल, तुझं नाही एक काम कर, तुझं लिव्हर सडणार आहे, हा तू मरणार आहेस. तुम्ही त्या बाळकाला पाणी देता का, चहा तर लांबच राहिला. बरोबर आहे ना, देतान का. कारण त्यांनी भाषण कसं केलं, वेगळं केलं. आता देवाने त्याला तसं बोलायला लावलं असलं तर आता इथं तर हा डायरेक्ट जाऊन म्हटलं, तू काय या खाटावून उठणार. अरे 4 दिवस जर जगला असता तुझं त्याच्या आधी उकडन ना. हा साधा माणूस आहे का, राजा आहे, राजाला तो म्हणतोय तू काय जगणार नाही, या खाटावूनच उठणार नाही. किती डेंजर आहे. बरोबर आहे. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, रेड एलियाने सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तो मरण पावला. आता त्यांनी सांगितलं म्हटल्यावर त्याच्यात काही चेंज होणार आहे का. एका दुसरा संदेश आला तो म्हणणार मी ट्राय करतोय, जागला तर जागला. एलियाने जरी सांगितलं तर बाबा, एखादा देवाचा सेवक जर म्हटलं तू मरणार, कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाई उपाय नाही. एकदा वैश्विक मी गेलो, एका परिवारामध्ये सुवार्थेसाठी बोलवलं. आणि गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस गेलो, तो माणूस करोडपती होता. आणि त्यांच्या घरात चहा वगैरे आम्ही घेतला. आणि त्याच्यानंतर तो म्हटला, हे सेवक हे वय आणि हा नीट करणार आहे मला. अरे म्हटलं, अरे कार्यावर आला यार, खतरनाक माणूस दिसतोय. मी त्याच्या समोर बसलेलो आणि त्याने काय केलं, त्याला थोडा पैशाचा लई गर्व होता. कधी कुठल्या गोष्टीची घमेंड करू नका. राजे महाराजे मातीत गेलेत, आपण कोण आहेत. बरोबर आहे ना. म्हणून गर्व असता कामा नये.
आणि खुर्चीवर बसला आणि पाय हलवायला लागला असा. कसा? म्हणे जर तू खरंच देवाचा सेवक आहे ना, काय महाराज वगैरे काय आहेस ना, तर माझा हा पाय हलणारा फक्त थांबवून दाखव. म्हटलं बाबा तुला माहिती नाही मी भलं भलं थांबवलंय, तो पाय जर काय हलवला ना मी आजपासून कार्यक्रम बंद करून टाकवीन. थांबणार. त्याला म्हटलं वैशू होती, विचारा वैशूला, पाळकाला कामाला लावणं एवढं सोपं आहे का? अभिषेकात ज्या व्यवस्थित चालतात सोपं नाही. त्याला मी म्हटलं हा जर तुझा पाय खरोखर आजाराने हालत असेल तर तो आजच बरा होईल. आजच काय होईल? बरा होईल. परंतु जर तू आमच्या चाष्टेसाठी जर हा पाय हलवत असशील ना, जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, आपल्या भारतातल्या नाही म्हटलं बरं का, कुणाच्या जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा आणि तुझ्याकडे किती पैसा असू दे, तुझा पाय परत जिंदगीभर बरा होणार नाही. काय झालं असं? पाय असा फिट झाला, त्याचा पायच झाला ना. त्याच्यानंतर करोडपती माणसाला ना आतून दहशत बसली. तो म्हटला हा दिसतोय असा परंतु बजाजने वाला आहे. समजलं का? म्हणून आमच्या जीवनामध्ये इतके अनुभव आहेत ना असे. एकदा गुजरात भागामध्ये सेवा कार्यासाठी आम्ही होतो आणि वैशून आम्ही गेलो असताना, ऐका महत्वाची गोष्ट ऐका बरं का, सेवकाचं बोलणं या विषयाशी रिलेटेड आहे म्हणून सांगतो. आणि त्या घरामध्ये आम्हाला चहा घेण्यासाठी बोलवलं. मोठ्या अपार्टमेंट मध्ये असणारे ते आपलं सोन्याचे दागिने चांदीचे दागिने याचा व्यापार करणारे ते लोक आणि खूप रिच कुटुंब होतं. ज्यावेळेस आम्ही गेलो त्या बाईने बिचारीने चहा केला आणि चहा आम्हाला दिला. तेवढा तिचा नवरा पिऊन आला आणि येताना शिव्या संगती घेऊनच आला बायकोला द्यायला. समजलं ना? एंट्री करता सुरू कशाने झाली? घरात शिव्यानी झाली. आयला म्हटलं आता काय आपल्याला प्रश्न पडला, काय पाळकाला पण शिव्या ऐकायची वेळ आली यार. म्हटलं पारे इकडे येऊन आता मी थोड्या वेळ ऍडजस्ट केलं. म्हटलं होईन शांत साहेब, परंतु काही बाबा काही शांत होय ना, त्याच्या शिव्याचा पट्टा काय झाला? चालूच झाला. मी म्हटलं अहो ब्रदर शांत बसा, तुमची बायको तुम्हाला काही प्रत्युत्तर करत नाही आणि तुम्ही जर तिला बोलत आहात जर ते चांगलं नाही. बिचारी बाई शांत होती. ती म्हणे पाळक साहेब काही म्हणू नका, मला सवय झाली. मला काय झाली? काही सहन करतात म्हणजे गैरफायदाच घ्यायचा का? काही सहन करतात म्हणजे गैरफायदाच घ्यायचा का? मी थोडा वेळ शांत बसलो आणि त्या बाईने स्टोरी सांगितली छोटीशी शॉर्ट मध्ये. ती म्हटली हे हिरो बनायला आलते. कोण बनायला? हिरो बनायला आलते, परंतु यांना अनेकांनी पैसे घेऊन फसवलं. चांगला दिसायला व्यक्ती होता, पैसे घेऊन काय केलं? फसवलं. आणि म्हणून हे व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेत. आता मला त्यांच्या त्या गोष्टीचा त्रास होत नाही, कारण त्यांच्या जीवनात जे घडलं त्याच्यामुळं ते अशा प्रकारचे रिॲक्ट होतात किंवा मला शिव्या देतात. म्हटलं ताई तुम्ही शिव्या दिल्या तर वैशूला विचारा. म्हटलं तुमची पत्नी तुम्हाला शिवी देत नाही याच्यातून तुम्हाला काही वाटत नाही का? त्याच्यातून तरी शिका. आणि म्हटलं हिरो काय माहितीये का? पिक्चर मध्ये जे हिरो आहेत ते गायराटे आहेत, ते फक्त ऍक्टिंग करतात, त्याच्यामध्ये रियालिटी काही नसते. तर आपल्या पत्नीसाठी हिरो तुम्ही आजही होऊ शकता. कसं बरं? तिला सन्मान द्या, तिला काय करा, प्रत्येक वेळेस शिवी देऊन बोलू नका, तिच्या घरच्यांचा नेहमी पान उतारा करीत बसू नका. नाही तर काय होतं, तू तशी तुझी आई पण, अरे मग एवढा शहाणा होता तर तू चांगले आणायचे ना दुसरी कोणीतरी. खरंय का खोटंय? आणि म्हणून ज्यावेळेस काही गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं ज्यावेळेस तू अशा प्रकारे वागशील तू तुझ्या पत्नीसाठी काय असशील? हिरो असशील, जो खोटा नव्हे तर खरा असशील. लेकरा बाळासाठी चांगल्या प्रकारे वाग, त्यांना जीव लाव, त्यांच्यासाठी जे कर्तव्य आहे ते कर, त्यांच्यासाठी जेही तुला करता येईल त्या गोष्टीसाठी आपलं जीवन वाहून टाक. त्यांना खुश राहतील, आपल्या परिवाराच्या गरजा भागतील तशा प्रकारे काम कर. म्हणजे तू आपल्या कुटुंबासाठी देखील काय करशील? एक हिरो म्हणून राहशील. ज्यावेळेस हे शब्द मी बोललो ना, प्रभूने त्याच्या अंतःकरणाचा ताबा घेतला आणि शिव्या देणाऱ्या मनुष्याच्या डोळ्यात काय होते माहितीये का? अश्रू होते. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो मीटिंगला, ती बाई एकटी आलेली नव्हती, तिचा पती
तिचे लेकरं सगळं कुटुंब होतं आणि न पेता होतं, कारण देवाने त्या दिवशी त्यांच्या जीवनात काम केलं. काही वेळेला ऑपरेशन करताना कापावं लागतंय, बरोबर आहे ना. काही वेळेला ऑपरेशन करताना टाके घालावं लागते. त्या दिवशी बनकर पदर म्हटले, आता तर त्या ठिकाणी टाकेच बदलले जातात. कसे टाके आहेत विचार करा बरं. स्टॅपलरने टाके मारायचे तर आपल्याला काटा येतो का नाही? तसं प्रभू म्हणतो, ज्या झाडाला फळ येत नाही त्याला मी काय करतो? साफसूफ करतो, बरोबर आहे ना. म्हणजे त्याचे जे पानं खराब झाले ते काय करतो? तो काढून टाकतो. जी फांदी खराब झाली ती काय करतो? काढून टाकतो. झाडाला त्रास होतो, परंतु नंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याला फळं येतात ना, त्यावरून तो त्रास तो काय होतो? विसरून जातो. तसं इथं आम्ही देवाच्या